मंडळी, गॅसचा तुटवडा देशात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि आता जर बघितलं तर पुन्हा माणसं कुठेतरी गॅसकडून इलेक्ट्रिक चुल्हे असतील किंवा त्या चुलीकडे नॉर्मली आपल्या त्याच्याकडे वळताना दिसायला लागलेले आहेत. पण हा प्रश्न कधीपर्यंत गंभीर राहणार आहे? हॉटेलं खरंच सगळी बंद होणार आहेत का, की याच्यावरती पर्याय काय आहे? केंद्र सरकार याच्यावरती काय निर्णय घेतंय? पेट्रोलियम मंत्री जे आहेत पुरी, त्यांनी नेमकं याच्यावरती काय काय सांगितलेलं आहे? एस जयशंकर यांनी कशा पद्धतीने ही सिच्युएशन हाताळलेली आहे आणि सध्या हा तुटवडा कधीपर्यंत राहील, की खरंच आपल्याला चुलीवरती पुन्हा एकदा जेवण सुरू करावं लागेल? प्रश्न तुमच्याही मनात असतील तर त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती. मंडळी, जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण, इस्रायलचं जे युद्ध सुरू आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. तो म्हणजे LPG गॅस असू देत, क्रूड ऑइल असू देत, म्हणजे कच्चं तेल असू देत, याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव हे काही देशांमध्ये तर आता 150, 200, 250, 300च्या घरात गेलेले आहेत. पण आपलं सुदैवानं किमान आपल्याकडं मदत करणारे किंवा तेल पुरवठा करणारे अनेक राष्ट्र असल्यामुळं अजून त्याची झळ म्हणावी तेवढी भासलेली नाही. पण घरातल्या LPG गॅसचं बुकिंग आता 30 दिवसांशिवाय मिळत नाही आहे. डबल टाकी, तिबल टाकी असले तरीसुद्धा 30-30 दिवस, 15-15, 20-20 दिवस थांबावं लागतंय. ही सिच्युएशन आहे. याच्यावरती सुद्धा याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकताय. पण सध्याची सिच्युएशन काय आहे? एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे आता सध्या इराणचे परराष्ट्र मंत्री जे आहेत अब्बास अराघची यांच्याशी आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काय म्हणतात, एक सकारात्मक चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यामुळे इराणचा जो काही तो होर्मुझ सामुद्रधुनी आहे त्याच्यामधून भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना येण्याची परवानगी दिली जात आहे. फार मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे की इराणनं ही परमिशन दिल्यामुळे आपली जहाजं ही पुन्हा एकदा भारताच्या दिशेने येऊ शकतात. त्यामुळे त्याच्यावरती तेवढं आक्रमण होणार नाही. मग तुम्हाला हाही प्रश्न पडतोय का की आपली किती जहाजं आहेत, किती जहाजांमधून तिकडून आपल्याकडं तेल येतंय किंवा आपल्याकडे LPG गॅस येतोय? तर आपली एकूण 28 जहाजं ही त्या पर्शियन गल्फमध्ये आहेत. त्याच्यापैकी 24 जहाजं आज ह्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेला आहेत आणि 4 जहाजं ही या होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेला आहेत. ती जी 24 जहाजं आहेत त्याच्यामध्ये 677 खलाशी म्हणजे आपल्या भारतीय खलाशी त्याच्यात आहेत. तर जे 4 जहाजं आहेत पूर्वेला त्याच्यामध्ये तब्बल 101 खलाशी भारतीय आहेत आणि त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भात सुद्धा आपलं परराष्ट्र मंत्रालय असेल तर ती काळजी घेत आहोत, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. लोकसभेमध्ये याच्यावरती मोठी चर्चा झाली, वाद झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तर पेट्रोलियम मंत्री यांच्यावरती ताशेरे ओढत नेमकी सिच्युएशन काय आहे, भारताला तेल खरेदीसाठी आता अमेरिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे का? कारण काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की भारतानं काही दिवसांपर्यंत म्हणजे 30 दिवस रशियाकडून पेट्रोलियम पदार्थ वगैरे घेतले तर चालतील, आमची त्यांना परवानगी आहे. म्हणजे अमेरिका परवानगी देणार आणि मग आम्ही खरेदी करायचं का? म्हणजे आम्ही काय त्यांचे गुलाम आहोत का? असे प्रश्न उपस्थित देशभरात झाले होते. नाराजीचा सूर सगळीकडून येत होता. मात्र आता याच्यावरती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेली उत्तर सुद्धा महत्त्वाची आहेत. ज्यावेळेला ते उत्तर देण्यासाठी उभं राहणार होते त्यावेळेला संपूर्ण विरोधकांकडून अशी घोषणा द्यायला सुरुवात झाली की एल्फिस्टन का दोस्त आया, एल्फिस्टन का दोस्त आया. म्हणजे हे जरासं अति होतं. पण तुम्हाला याच्यावरती काय वाटते कमेंट करून कळवायला विसरू नका. पण परराष्ट्र मंत्री जे आपले आहेत हरदीप सिंग पुरी यांनी काय काय उत्तर दिलेत हे समजून घेऊयात. म्हणजे त्याच्यावरून कळेल की आपल्याला किती दिवस अजून अडचण सोसावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की कच्च्या तेलाचा साठा आता सध्या आपल्याकडे भरपूर उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर याची अजिबात आम्ही कमतरता भासू देणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे सध्या पुरवठा हा 100% सुरू आहे सुरळीत पद्धतीनं. त्यांनी हेही सांगितलं, म्हणजे राहुल गांधींनी विचारलं की आपण रशियाकडून खरेदी करतोय की नाही, किती करतोय याचंही उत्तर द्या. त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की कॅनडा, रशिया, नॉर्वे या देशांकडून आपण सध्या कच्च्या तेलाची आयात करत आहोत, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. LPG उत्पादन सध्या भारतानं 28% वाढवलेलं आहे. त्यामुळे भारतात निर्माण होणारं LPG गॅसचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. त्यामुळे घरगुती गॅस देण्यावरती जे दारिद्र्य रेषेखालची लोक असतील किंवा सर्वसामान्य लोक असतील त्यांना गॅस देण्यावरती प्राधान्य आता सरकार आपलं देतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ अशा परिस्थितीला तोंड द्यायसाठी आता देश आपला सज्ज झालेला आहे. म्हणजे आणखीन काही काळ जरी युद्ध चालू राहिलं तरी सुद्धा आपला देश याला उत्तर देऊ शकतो असं म्हटलं जातंय. त्यांचं असं म्हणणं आहे की 55% तेल आपण दुसऱ्या ठिकाणावरून सध्या घेतोय. म्हणजे समुद्रधुनीतून ज्या काही होर्मुझ तेल येत होतं त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा 55% इतर भागातून आपण तेल आयात करतोय. त्यामुळे आता त्याच एका गोष्टीवरती, त्याच एका भागावरती आपण डिपेंडेंट आहोत असंही नाही, असं सुद्धा हे पुरी म्हणतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी कंपॅरिझन करून
विरोधकांना त्यांच्या काळाची सुद्धा आठवण करून दिली. त्यांनी असं सांगितलं की 2006-07 साली आपण जगभरातल्या 27 देशांकडून हे कच्चं तेल आयात करायचो, पण आता आपला भारत देश हा जगभरातल्या 40 देशांकडून हे कच्चं तेल आयात करतोय. त्यामुळं आपल्याला कुठलंही असा तुटवडा निर्माण फार होईल असं वाटत नाही, असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदर पाहता भारतानं जी सिस्टम लावलेली आहे त्याच्यातून तर फार मोठी अडचण येईल असं वाटत नाही, पण हे जर युद्ध सातत्यानं चालू राहिलं, अशाच पद्धतीनं जर अमेरिका इराणवरती त्यांच्या तेल साठ्यांवरती आक्रमण करत राहणार असेल आणि अमेरिका अशाच पद्धतीनं दडपण जगावरती आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर मात्र काही प्रमाणात अडचण निर्माण होऊ शकते. आता सध्या हॉटेल लाईन्सची जर विचार केला तर हॉटेल लाईन्सची परिस्थिती भीषण आहे, कारण जे मोठे निळे गॅस सिलेंडर असतात त्यांचं प्रोडक्शन म्हणावं तितकं होत नाहीये, ते सध्या थांबवलं गेलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हॉटेल लाईन्सचा मिळणारा गॅस हा मिळत नाहीये. त्यामुळे बरेच हॉटेल्स, आज कोल्हापूर असेल, महाराष्ट्रातले अनेक हॉटेल्स असतील किंवा महाराष्ट्राबाहेरच्या अनेक हॉटेल्स असतील, तिथं चुलीवरती गॅस बनवायला सुरुवात केली गेली आहे. तर ही सगळी सध्याची सिच्युएशन आहे. एकंदर तुम्हाला तुमच्या भागातल्या हॉटेलची कंडिशन काय वाटते? तुम्हाला सुद्धा गॅस आणताना अडचण निर्माण होतीये का, की तुम्हाला सहज गॅस सिलेंडर उपलब्ध होतोय? नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि या सगळ्याची डिटेल माहिती आपल्या मित्रपरिवार आणि जे जाणकार आहेत, ज्यांना याची जाणीव करून घेणं गरजेचं आहे असं वाटतं, त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. पाहत रहा शब्दवेडे. धन्यवाद.